जत जिल्हा सांगली येथील पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी राम फरकंडे यांचा जत तालुका शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला निषेध। जत पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून शिक्षकांच्या विविध प्रलंबित कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत शिक्षक समितीच्या काल झालेल्या बैठकीत शिक्षक आक्रमक झाले व अनेक पदाधिकारी आक्रमक झाले। विविध प्रश्नावर चर्चेसाठी वेळ मागूनही गट शिक्षणाधिकारी राम फरकांडे यांनी मुद्दामहून टाळाटाळ केल्याने त्यांच्या निषेधाचा ठराव या बैठकीमध्ये घेण्यात आला। शिक्षकांच्या वैद्यकीय बिलांना मंजुरी, थकीत वेतन फरक, वरिष्ठ व निवड श्रेणी तसेच रजेचे अर्ज तातडीने मंजूर करणे आदी कामासाठी शिक्षकांना अनेक वेळा हेलपाटे मारावे लागत आहे। याकडे गट शिक्षणाधिकाऱ्यांचे सक्षम दुर्लक्ष होत आहे। कामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशाची मागणी केली जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। तालुक्यातील मराठी, कन्नड व उर्दू माध्यमातील सुमारे 1200पेक्षाही शिक्षकांची सेवा पुस्तके अद्यावत करण्यात आलेली नाहीत। प्रश्न तातडीने न सोडवल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा या समितीच्या बैठकीमध्ये देण्यात आलेला आहे। जत पंचायत समितीच्या या शिक्षण विभागाच्या अनागोंदी कारभाराचा उहापोह या शिक्षक समितीच्या बैठकीमध्ये करण्यात आला। यावेळी जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही भेटण्याचा निर्णय या बैठकीमध्ये करण्यात आला। यावेळी जिल्ह्याचे नेते राजाराम सावंत, शिक्षक समितीचे नेते दीपक कोळी, राघवेंद्र अंकलगी, मच्छिंद्र ऐनापुरे, महादेव चाबरे, अमकोंडा हुबनूर, दयानंद मोरे, जिल्ह्याचे नेते सुरेश पाटील, महाराष्ट्र राज्याचे नेते विजयकुमार माळी, उत्तम चाबरे तसेच जिल्हा कन्नड विभागाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आप्पासाहेब सौदागर, रामचंद्र पाटील, शिवाजी राठोड, प्रवीण राठोड, विठ्ठल जायबाय, प्रवीण हिटनळी, महादेव तंगोळी, शिवानंद हिटनळी, शिक्षक समितीचे माजी जत तालुका अध्यक्ष राजेश कोळी, शिक्षक नेते उद्धव शिंदे, शिक्षक समितीचे ज्येष्ठ नेते धनाजी नरळे, होसमनी सर, भीमराव कोळी यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी खास करून उपस्थित होते। Press the bell icon on the YouTube and never miss another update.